छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधत व्यंकटसाई होंडा यांच्या सौजन्याने व आर्य फाउंडेशन यांच्या वतीने पुण्यात गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी धायरी येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। सदरील प्रदर्शनास धायरी तसेच पुण्यातील आजूबाजूच्या परिसरामधून नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती। व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या प्रदर्शनास शिवकालीन शस्त्रे यामध्ये तलवारी, भाला, ढाल, खंजीर, वाघनख तसेच इतर पारंपरिक अवजारे यांचा समावेश होता। या विनाशुल्क प्रदर्शनात विद्यार्थी तसेच लहान मुले, महिला यांचा सहभाग लक्षणीय होता। सोहळा स्वराज्याच्या या संकल्पनेवर आधारित समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना महाराजांच्या ऐतिहासिक शस्त्रांची माहिती व्हावी तसेच महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। श्री माझे धायरीतील मित्र संतोषजी कदम यांच्या व्यंकटसाई होंडातर्फे आज शिवजयंतीनिमित्त आज आपल्या शस्त्रांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। तरी सर्वांना आव्हान आहे, धायरीतल्या सर्वांना आव्हान आहे की आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी। आम्हाला पुन्हा एकदा संयोजकांनी हे प्रदर्शन भरवून जी आनंदाची भेट दिली आहे आणि याच्यामधून जे नवीन पिढीला आपल्या महाराजांविषयी जाणून घेण्याचा अमूल्य असा क्षण आणून दिला आहे, त्याबद्दल संयोजकाचे व सर्व स्वयंसेवकांचे शतशः आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या प्रदर्शनाची सुरुवात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत तसेच सर्व शस्त्रांचे पूजन करून करण्यात आली। धायरी परिसरातून सुभाष बापू चाकणकर, प्राराज भिलारे, योगेश नाईक, दादा वेदक, मंगेश पाटील, चेतन होशिंग, बापूसाहेब पोकळे, गणेश देशमुख, प्रणव रायकर यांनी शस्त्र प्रदर्शनाला भेटी दिल्या। शिवभक्तांकडून शिववंदना घेण्यात आली। संपूर्ण प्रदर्शनाचे वातावरण शिवमय झाले असून उपस्थितांना सर्व शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली। नमस्कार, जय शिवराय। मी हेमंत वसंत तिरळे, राणा सदाशिवपेठ। मी गेली 30 वर्ष ही शस्त्र संग्रह करीत आहे। नवीन पिढीला जुन्या शस्त्रांबद्दल कुठलीही माहिती नाही। जर त्यांना असं वाटत होतं की आई वडील असं सांगतात की जुनी शस्त्र खूप जड असायची, ते उचलू शकत नाही, आई वडिलांशिवाय म्हणजे मुलांना कळत नाही, झेपणार नाही। पण असं काही नाही आहे की आपण सुद्धा ती वापरू शकतो, त्याचं वजन हलकं असतं आणि नवीन पिढीला हे कळावं म्हणून आम्ही शस्त्र कलेक्शन केलेलं आणि त्याच्यासाठी आम्ही हे अभ्यासपूर्व प्रदर्शन आम्ही ठिकठिकाणी भरवीत असतो। लढताना महाराजांनी आणि इतर सैन्यांनी जे मराठी मावळ्यांनी जे शस्त्र यूज करत होते त्याचं इथं आपल्याला थोडक्यात माहिती भेटते। इथं मी ढाल पाहिली, तलवार पाहिली, बिचवा पाहिला, त्याच्यानंतर तुमचे वाघनखी पाहिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे ज्या पद्धतीने कोथळा बाहेर पाडला होता हे आपल्याला फक्त ऐकूनच होतं, ते आज तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला भेटतं धायरी इथे। आजपर्यंत अशा प्रदर्शन कुठंच पाहिलं नव्हतं की जे एवढ्या मुबलक प्रमाणामध्ये हत्यारे तुम्हाला पाहायला भेटतात। ते आज धायरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीमुळे व्यंकटसाई होंडा व न्यू आर्य फाउंडेशन यांच्या वतीने आज दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। शिवाजी महाराजांच्या काळातले विविध शस्त्रांचे आज प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। त्याच्यामध्ये धायरीकर व तसेच पुण्यातली सर्व विविध भागातील लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे। त्याच्यामध्ये विविध लोकांनी येऊन जे काही शस्त्र आहेत त्यांची माहिती घेतली आहे, ते बघितले आहेत व शिवाजी महाराज काळात शस्त्रांचे कसे वापर करत होते, कशी माहिती आहे ती सगळी त्यांनी जाणून घेतली। त्याचसोबत ह्या सगळं कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे सर्व शिवभक्तांना आनंद झाला आहे।